हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज सीईटी सेलकडून एक नवीन नोटीस आली आहे. डेट बघा इथे दिलेली आहे 24/2/2026. तर मित्रांनो, आजची जी सेकंड नंबरची नोटीस आहे तर ते आपल्या एम एस नर्सिंग सीईटी 2026च्या रिगार्डिंग खूप इम्पॉर्टंट नोटीस आहे. आणि या नोटीसमध्ये मित्रांनो, तुमचे जे रजिस्ट्रेशनचे डेट्स होते तर ते रजिस्ट्रेशनचे डेट्स मित्रांनो एक्सटेंड करण्यात आलेले आहेत. तर त्याबद्दलची मित्रांनो ही नोटीस आहे. ओके. तर एम-एस नर्सिंग सीईटी 2026 रेफरन्स नंबर नोटीस नंबर 1 आणि 2 इथं त्यांनी दिलंय. इन नोटीस इन continuation to the above referred notice, it is hereby informed that the online registration and submission of the application form for MS Nursing CET to 2026 for admission to the first year BSc Nursing and GNM courses फॉर द अकॅडमिक इयर 2026-27 इज एक्सटेंडेड. ओके, म्हणजे तुमच्या ज्या डेट्स आहेत तर त्या एक्सटेंडेड झालेल्या आहेत ॲज पर द रिवाइज शेड्यूल गिवन बिलो. आणि जे नवीन शेड्यूल आहे तर ते खालीलप्रमाणे दिलेले आहे. तर ॲक्टिव्हिटीज डेट आणि ॲक्टिव्हिटीज टेंटेटिव्ह सीईटी एक्झामिनेशन डेट्स, तर त्या टेंटेटिव्हच्या डेट बघा मित्रांनो किती आहे. तर त्या 6 मे आणि 7 मेला आहे. तर तुमची जी एक्झाम आहे तर ती होणार आहे. आणि ज्या डेट्स आहेत तर त्या डेट्समध्ये आता चेंज झाला आहे. तर एक्सटेंड झाली डेट बघा 16/3/2026 पर्यंत ही जी डेट आहे तर ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे. आणि जे पेमेंट आहे तर ते पेमेंट पण तुम्ही 16/3/2026 पर्यंत करू शकता. म्हणजे आता ज्या पण विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांचा गोल सेट केला नसेल, भरपूर जण कन्फ्युजनमध्ये असतील. जस्ट तुमचे 12वीचे पेपर झालेत किंवा काही जणांचे अजून होणं बाकी असेल. ओके, 1-2 पेपर्स आय थिंक बाकी अजून 12वीचे. तर 12वीचे पेपर झाल्यानंतर मित्रांनो विचार करा आणि लवकरात लवकर जे 16 तारखेपर्यंत आहे तर ते नर्सिंग सीईटीचे फॉर्म्स भरून टाका. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांना नर्सिंगमध्ये करियर करायचं आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. नर्सिंगमध्ये पुढे चालून खूप चांगले तुम्हाला स्कोप भेटणार आहे. कन्फर्म तुम्हाला जॉब या क्षेत्रामध्ये भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट जॉबचे जे सध्या तुम्ही बघताय गव्हर्नमेंट जॉब जर कोणाला मिळवायचा असेल तर 5-5, 6-6 वर्ष मुलांना प्रिपरेशन करावं लागते. बट मित्रांनो नर्सिंगमध्ये असं नाहीये. तुम्ही 4 वर्षाची डिग्री करून पुढे 5-6 महिने जरी मन लावून अभ्यास केला तरी पण तुम्ही कोणती पण गव्हर्नमेंटची सेंट्रल असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल एक चांगली एक्झामिनेशन तुम्ही पास आउट करून मित्रांनो नर्सिंग ऑफिसर बनून 1,00,000 रुपये सॅलरी तर आरामामध्ये घेऊ शकता. तर लवकरात लवकर तुम्ही जे फॉर्म्स आहेत तर ते भरून घ्या. फॉर्म्स भरणं काही एवढं अवघड नाहीये मित्रांनो. ऑलरेडी आपण कोणते डॉक्युमेंट्स लागतात, काय लागतात सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि आपल्या मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्सवर मित्रांनो आपण नवीन पी-वाय-क्यू सीरीज चालू केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ते व्हिडिओज बघितले नसेल तर एकदा चॅनलवरती जा आणि आपल्या पी-वाय-क्यू सीरीजला मित्रांनो जॉइन करा. त्यासोबत आपण काही कोर्सेस लॉन्च केलेले आहेत ते पण मी तुम्हाला लगेच सांगतो. ओके. तर नर्सिंग ॲप्टिट्यूड हा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो तर आपण याचे क्लासेस सुरू केलेले आहेत. फक्त ₹499 आपण या क्लासेसची मित्रांनो फीस ठेवलेली आहे. ओके. एम-एस नर्सिंग सीईटी 2026 नर्सिंग ॲप्टिट्यूड स्टडी मॉड्यूल यामध्ये बघा तुम्हाला काय काय भेटणार आहे. तर नर्सिंग ॲप्टिट्यूडचा पूर्ण जो स्टडी आहे तर तो याच्यातून मित्रांनो तुमचा करून घ्यायचा जाईल. ज्यामध्ये तुम्हाला थेरी लेक्चर आणि प्रत्येक थेरी लेक्चरवर मित्रांनो तुमची एमसीक्यू प्रॅक्टिस पण याच्यामधून करून घेतली जाईल. त्यानंतर एक्झाम फोकस नोट्स तुम्हाला आपल्या ह्या बॅचमधून मित्रांनो भेटणार आहे. त्यानंतर प्रॉपर सिलेबस आणि क्वेश्चन पेपर गाईडन्समध्ये तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात नर्सिंगमध्ये तर ते तुम्हाला मित्रांनो सांगितले जातील. त्यासोबतच मित्रांनो आपला हा जो नर्सिंग ॲप्टिट्यूड आहे तर हा 20 मार्काला विचारला जातो. तुम्हाला सर्वांना माहिती असेल. बट याचा प्रॉपर स्टडी करणं मित्रांना विद्यार्थ्यांना जरा हार्ड जातंय मित्रांनो. तर त्यासाठी आपण काय केलंय की आपले जे क्लासेस आहेत तर ते सुरू केलेत. तर ₹499 फक्त आपण फीस ठेवलेली आहे. भरपूर सर्व विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट केली आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत एनरोलमेंट केलेली नसेल तर लवकरात लवकर मित्रांनो एनरोलमेंट करून घ्या. कारण की ही जी फीज आहे तर ती फीज मित्रांनो परत वाढू शकते. कारण की सध्या आपण 75% ऑफ देऊन ₹499 आपली ही जी बॅच आहे तर ती देतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो आपली मेगा टेस्ट सीरीज. तर मेगा टेस्ट सीरीज जी आहे मित्रांनो तर आपण याच्यामध्ये प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर स्टुडंट मागत होते. तर आपण ह्या मेगा टेस्ट सीरीजमध्येच आपल्या ज्या पी-वाय-क्यू पेपर आहेत तर ते मित्रांनो इन्क्लूड केलेले आहेत. तर प्रिव्हियस इयरचे 5 क्वेश्चन पेपर आणि 15 नवीन डिझाइन केलेल्या पेपर्स असे टोटल तुम्हाला मित्रांनो 20 चे पेपर आहेत तर त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायला भेटणार आहेत. आणि याची पण प्राइस मित्रांनो आपण खूप कमी ठेवलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी प्राइसमध्ये जर तुम्हाला पुढे टेस्ट सीरीज भेटत असेल तर ती फक्त मित्रांनो आपल्या मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्समध्ये तुम्हाला भेटेल. फक्त 199 मध्ये मित्रांनो तुम्हाला 15 नवीन टेस्ट आणि 5 जे आहेत तर ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स असे टोटल मित्रांनो तुम्हाला 20 क्वेश्चन पेपर्स आपल्या या मेगा टेस्ट सीरीजमधून बघायला भेटतील, सॉल्व्ह करायला भेटतील. आणि सर्व ज्या टेस्ट आहेत तर तुम्ही मल्टिपल टाईम त्याला ॲक्सेस दिलेला आहे. मल्टिपल टाईम तुम्ही त्याला सोडू शकता. जर तुम्हाला पहिल्यांदा 60 मार्क पडले तर तुम्ही परत एकदा ट्राय करा. नंतर तुम्हाला स्कोर तुमचा बूस्ट होईल. नंतर तुम्ही तिसऱ्यांदा करा. असे हे जे 2000 क्वेश्चन्स आहेत तर हे 2000 क्वेश्चनचे मित्रांनो तुम्ही अनगिनत वेळेस अनलिमिटेड टाईम तुम्ही त्या क्वेश्चन पेपर मित्रांनो सॉल्व्ह करू शकता. त्याला आपण तसा ॲक्सेस दिलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स बघायला भेटतील. त्यानंतर सर्व जो पॅटर्न असणार आहे आपला एम-एस नर्सिंग सीईटीच्या बेसवर सर्व हा मित्रांनो पॅटर्न असणार आहे. तुमची ॲक्युरेसी त्यानंतर कॉन्फिडन्स याच्यामधून बूस्ट होईल आणि तुम्हाला
एका प्रॉपर टाईममध्ये कसा पेपर सॉल्व्ह करायचा, तर मित्रांनो याच्याबद्दल थोडीशी आयडिया आपल्या टेस्ट सिरीजमधून भेटणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल आणि आपले क्लासेस जॉईन केले नसेल तर लवकरात लवकर मित्रांनो दोन्ही पण बॅचेसमध्ये एनरोलमेंट करून घ्या. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केले नसेल तर 16/3/2026 पर्यंत मित्रांनो तुम्ही तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते करू शकता. नर्सिंग विषयी तुम्हाला अजून जर काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया आपल्या अशाच एका नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड एमएस नर्सिंग CET 2026. थँक्यू फ्रेंड्स. जय हिंद, जय